मी त्यांना सांगितलं, महाराष्ट्र नावाचं एक अत्यंत जागच्या अंतःकरणाच्या लोकांचं राज्य आहे. त्या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री धोरणी विद्वान चांगला मनुष्य आहे, हिंमतवान आहे, देशभक्त आहे. ते काही निर्णय घेतील तोच निर्णय आमचा असणार. कुटुंब प्रमुखाचा निर्णय हा कुटुंबातल्या घटकांनी मानायचा असतो. आता उद्धवराव ठाकरे हिंदुत्वाचे अभिमानी, त्यांचे वडील ते इतके थोर होते की गेल्या 1.5-200 वर्षात अशा प्रकारची व्यक्ती हिंदू समाजाला एकत्र आणणारी झालेली नाही आहे कुणी. 1857 सालानंतर या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे पुत्र आहेत. त्यांचंसुद्धा मत ते बोलत नाही आहेत, त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून मी त्याला म्हणलो, अरे उद्धवराव की एकनाथराव बोलतील कल्पित असतील, तेच आपलं मत, दुसरं काय मत असणार आहे आपलं? असणार नाही. कुटुंब प्रमुखाचं मत ते आपलं मत. कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे? कुठल्या मुद्द्यावर बोलत नाहीत असं तुम्हाला वाटतं? ते सगळ्याच मुद्द्यावरती बोलतात. तुम्हीच एकदा कधीतरी जाऊन सगळेजण भाडे खर्च देतो त्यांना बांगलादेशबद्दल काय मत आहे ती विचारा. म्हणजे अगदी म्हणजे खरं काय ते कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.